Welcome to JEE Prabhu. Question JEE 2022 on the topic indefinite integration. Question मध्ये काय दिले? एक indefinite integration दिलं, I of 0, 1, then I of pi by 3 विचारलं. आता I of pi by 3 विचारलं म्हणजे पहिलं आपल्याला I of x anyhow फाइंड करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यात c ची व्हॅल्यू फाइंड करून I of pi by 3 फाइंड करता येईल. आता हे e raised to समथिंग इथे काहीतरी फंक्शन आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे e raised to इंटिग्रेशन e raised to h of x असेल तर h ची डेरिव्हेटिव्ह समजा इथं h डॅश x आहे. त्यानंतर इथे एक फंक्शन आहे f ऑफ x आणि याच फंक्शनची डेरिव्हेटिव्ह पुढे असेल f डॅश x. तर आपल्याकडं फॉर्म्युला असा असतो e raised to h of x इंटू f ऑफ x. काय सांगितलं मी? e raised to h of x या h ची डेरिव्हेटिव्ह h डॅश x त्याच्याशी जर एक फंक्शन याच फंक्शनची डेरिव्हेटिव्ह पुढे तर याला काय लिहिता येईल e raised to h of x इंटू f ऑफ x. आता इथे या ही e raised to h of x काय e raised to sin स्क्वेअर म्हणजे इथं h of x हे साइन स्क्वेअर कशाचं काम करेल h of x. या साइन स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह काय ना 2 sin x इंटू cos x म्हणजे हे काय बनलं तुमचं इथं हे जे बनलं h डॅश x. ओके त्याच्या शेजारी कोणतं फंक्शन आहे हे फंक्शन काय f of x हे काय आहे आपलं f of x आणि ह्या f चीच डेरिव्हेटिव्ह इथं f डॅश x मांडली म्हणजेच याला मला काय लिहिता येईल याचाच आन्सर मला काय लिहिता येईल इथं दिस I of x is equal to e raised to h of x into f of x. What is f of x? f of x is cos x plus c. तर क्वेश्चन मध्ये गिवन काय होतं आपल्याला I of 0, 1 म्हणजेच इथं x ची व्हॅल्यू 0 ठेवला तुम्ही तर e raised to sin 0, 0 e raised to 0, 1 cos 0, 1 plus c म्हणजे c ची व्हॅल्यू इथं I of 0 किती दिलं होतं गिवन मध्ये 1 इक्वल टू 1 प्लस c. सो c ची व्हॅल्यू किती मिळाली 0. हे 1 1 इथे कॅन्सल होईल c विल बी 0. ओके तर क्वेश्चन मध्ये गिवन काय आपल्याला दुसरं विचारलेलं I of pi by 3. सो I of pi by 3 इक्वल टू इथं e raised to sin of pi by 3. व्हॉट इज sin pi by 3? sin 60 रूट 3 by 2 त्याचा स्क्वेअर. सो इट विल बी 3 by 4 cos 60 1 by 2 प्लस c किती होतं आपलं 0. देअरफॉर I of pi by 3 equal to 1 by 2 e raised to 3 by 4. I 1 by 2 into e raised to 3 by 4 option B.